खेळून खूप सारे थैल्या भरल्या ठेवून दिले आहेत, पिशव्या भरून ठेवल्या आहेत. अजून इथे बघा कसं खेळ मांडलाय. कोणी आलं गेलं तरी पुरे आमच्या घरात खेळ भांडे राहते. बघा रुही बाळा कशी आहे. त्याच्या मागे पण पिशव्या ठेवल्या खेळाच्या भरून. ऐकत नाही आहे रुही. चला चला लवकर ब्रश कर. चल चल चल, शाळेला सुट्टी आहे म्हणून पा कशी करून राहिली. चला चला, उद्या शाळा आहे मग. चला लवकर. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सकाळीच पूजा झाली, 6-6:30 वाजताच पूजा केली. चला आता सगळ्यांना श्रावण सोमवार आहे. नाश्त्याची तयारी करते. रुहीच्या आजोबा जात आहे, त्यांना थोडा नाश्ता बनवून दिला उपासाचा. चला आता रुही बघा आमची. लवकर लवकर ब्रश कर लवकर. चल घे, पाहते ब्रश द्याव तिला. तो बघ तिथे ब्रश टाकला ते द्या ना, इथंच आहे. चल घे का लवकर ब्रश कर, आंघोळ करायची आहे मग. चला 9 वाजले. नाही कोणी नाही, ठेवू दे. चला सगळ्यांना आमच्याकडे श्रावण सोमवार आहे, उपास रुहीला पण आहे. रुही आता ब्रश करत आहे. चला कुकरमध्ये टाकते. पहिले याला 2 पाण्याने धुवून घेते, कारण माती लागलेली आहे. छान वाटतं त्या उकळून, आणि कारण हा वल्याच आहेत ना, त्यामुळं उकडून पाण्यामध्ये 2-3 पाण्याने धुवावं लागेल. खूप माती लागलेली आहे. चला त्याच्यात मीठ टाकून छान मस्त उकळायला ठेवून देते. स्वयंपाकाचा पण वेळ होऊन जाते. आज पुऱ्या आणि शिरा करावं, पुऱ्याच करावं लागते. पोळ्या वगैरे भातगीत चालत नाही. का बरं घे ना, आता घरी मावली असते मग सत्य मग 50 रुपये किलो मस्त ना. रोजचं पाणी सातू पीठ आणलेलं आहे हे पिकत. चला सत्तू पीठ आणलेलं आहे 195 रुपयाचं, अर्धा किलो. घरी आता खाऊन घ्या मग उसळ.